MPSCने, राज्यसेवेने UPSCचा जो पॅटर्न ह्या वर्षीपासून कॉपी करायला सुरुवात केली किंवा फॉलो करायला सुरुवात केली आहे. तर ज्यावेळी आपण UPSCचा तो पॅटर्न बघतो त्यावेळी असं जाणवतं की खूप वास्ट, खूप मोठा तो आहे. म्हणजे GS 1, 2, 3, 4, मग एसे निबंध ज्याला आपण म्हणतो, आणि मग ऑप्शनल. आणि ऑप्शनलमध्ये सुद्धा 2 आहेत, पहिला पेपर, पेपर 2. तर हे सगळं करत असताना कुठंतरी असं करावं लागेल, प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो ना, त्या गोष्टी कराव्या लागतील. आता ही प्रायोरिटी म्हणजे काय? तर काही असे विषय असतील ज्याच्यामध्ये कष्ट कमी करावे लागतील पण मार्क जास्त मिळतील. त्याला इंग्लिशमध्ये आपण स्कोरिंग सब्जेक्ट असं म्हणतो. म्हणूनच खूप सारे लोक ऑप्शनल घेताना मुद्दामून समाजशास्त्र, सोशॉलॉजी किंवा मानवशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी वगैरे घेतात. काही लोक आहेत जे जिओग्राफी म्हणजे भूगोल, काही इतिहास असाही घेतात. पण कमी कष्टामध्ये जास्त फायदा ज्याच्यातून होते हे 2 सब्जेक्ट आहेत. बरोबर. तसंच निबंध किंवा एसे हा एक टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये कमी कष्टामध्ये तुम्हाला मार्क खूप पडतात. बरोबर. आणि तिसरा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये कष्ट फारच कमी आहेत कम्पेअर्ड टू ह्या GSच्या याच्यामध्ये, का ज्याच्यामध्ये कष्ट फारच कमी आहेत किंवा नोट्स फार 100 पानाच्या नोट्स पण चालतात. बरोबर. फक्त कसं शिकायचं किंवा कसं ॲन्सर लिहायचं हे जर कळालं तर मार्क मिळतात. तो म्हणजे हा विषय GS 4, ज्यालाच आपण काय म्हणतो, GS 4 त्यालाच आपण म्हणतो इथिक्स. मराठीमध्ये आपण त्याला नीतीचा पेपर किंवा सध्या तर नाव काही आलेलं नाही, पण नीतीचा पेपर पकडा, GS 4 असं म्हणा. आता ह्या पेपरच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहे. एक असलं पाहिजे की नोट्स कशा काढणार, आणि जर नोट्स निघाल्या तर दुसरं असं आहे की ॲन्सर कसं लिहिणार, उत्तर कसं लिहिलं जाईल. बरोबर. तर आज आपण काय बघणार आहोत की नेमकं कुठं फोकस करायला पाहिजे, कुठं फोकस केलं तर मार्क पडतील, नोट्स कशा काढल्या पाहिजेत, त्या नोट्सचं ॲन्सरमध्ये कसं लिहिलं गेलं पाहिजे, ह्या काही गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. आता त्यातली पहिली गोष्ट की खूप साऱ्या ॲस्पिरंटला असं वाटतं इथिक्स म्हणजे मोरल लेक्चर वगैरे देणे, म्हणजे एखाद्याला प्रीचिंग मोरॅलिटी ज्याला म्हणतो ना, संत महात्मे लोक जसं करतात की चला काहीतरी यांना लेक्चर देत बसू बाबा मोरॅलिटीचा, तसा काही प्रकार नाही. इथिक्सच्या पेपरला इंट्रोड्यूस करण्यामध्ये किंवा UPSCमध्ये म्हणा किंवा MPSCमध्ये आणण्यामध्ये सगळ्यात मोठं काम असं होतं की कोणताही ॲडमिनिस्ट्रेटर, कोणताही अधिकारी अंडर प्रेशर कसा परफॉर्म करेल. काय होतं, खूप वेळा प्रशासनात काम करत असताना आपल्यावरती खूप प्रेशर येतो, खूप तणाव येतो, आणि तो तणाव आल्यानंतर आपण बकल होऊन जातो. मग तुम्हाला दिसतं अधिकारी सुसाईड करतायत, अधिकारी खूप सारा भ्रष्टाचार करतायत, अधिकारी काहीतरी मूर्खपणा करतायत. तर हा जो पेपर आहे, UPSCची अशी थिंकिंग होती किंवा MPSCची सुद्धा आत्ता अशी थिंकिंग असणार की ह्या पेपरने कशी मदत होऊ शकते एका अधिकाऱ्याला, त्याच्या जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रशासकीय असतील ते पर्सनल असतील, कशी मदत करेल, म्हणून हा पेपर इंट्रोड्यूस केला गेलेला आहे. तर आपण 2 गोष्टी ज्या मी जसं म्हटलं इथिक्समध्ये बघणार आहोत, वरती त्याच्याप्रमाणे मी बोललोही आहे. एक आहेत नोट्स, एक आहे ॲन्सर कशा काढायचं, ते बघूया. आता UPSC ज्यावेळी MPSC ज्यावेळी पेपर करतात त्यावेळी 3 गोष्टी चेक करतात इथिक्सच्या पेपरमध्ये. आपण इथं इथिक्स असं लिहूया किंवा नीती असं लिहूया. 3 गोष्टी चेक करतात. पहिली गोष्ट जी चेक करतं त्याला मोरल क्लॅरिटी असं म्हणतात. मोरल क्लॅरिटी म्हणजे काय, तुम्हाला हे माहीत पाहिजे की बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे. इथिक्समध्ये असं कधीही होणार नाही की तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी शिवसेनेच्या लोकांना घेऊन गुवाहाटीला घेऊन गेले, लिगली ते बरोबर असेल कायद्याच्यानुसार, पण मोरली ते चुकीचंच होतं. बरोबर. किंवा बाबरी मस्जिद पडली, हे तुम्हालाही माहिती, ती पाडली गेली, हे मोरली चुकीचंच आहे. किंवा अजमल कसाबने जे काही केलं ते मोरली चुकीचंच आहे. महात्मा गांधींचा जो मार्ग आहे अहिंसेचा तो बरोबरच आहे. तसं इथिक्सच्या बाबतीमध्ये मोरल क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, इथिक्सचं जे
ॲन्सर्स असतील, ज्या नोट्स त्या प्रॅक्टिकल पाहिजे. प्रॅक्टिकल म्हणजे कशा? प्रशासनामध्ये लागू करता आल्या पाहिजेत त्या. असं नको की तुम्ही एकदमच म्हणणार की ॲज अ प्रशासकीय अधिकारी तुम्ही असं एखादं उत्तर लिहिणार की जे रिॲलिटीमध्ये लावू नाही शकत. तसं जमत नाही. ते लागू करता आलं पाहिजे, त्याची क्लॅरिटी पाहिजे, ते लागू करता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुमचा इमोशनल बॅलन्स पाहिजे. आता इमोशनल बॅलन्स म्हणजे काय? तर थोडीशी सहानुभूती ही तुम्हाला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर इतकंही प्रॅक्टिकल नको की सहानुभूतीने त्याच्यामध्ये आकडा होतोय 36चा, असंही नको. हे तीनही गोष्टी एकत्रित आल्या तर आन्सर, प्रश्न, उत्तर छान होतं. बरोबर. आता याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला थोडंसं, की ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर तुम्ही आन्सर छान लिहू शकता. हे आपण आत्ता बघितलं. आता आपण बघणार आहोत की समजा आपल्याला नोट्स काढायच्यात. तर त्या कशा काढल्या गेल्या पाहिजेत? नोट्स कशा काढाव्यात? तर नोट्स काढणं फार सिंपल आहे. बरोबर. अशा नोट्स काढायच्या की जर PYQचे प्रश्न तुम्ही बघायला सुरुवात केली, याच्या अगोदर 10 वर्ष UPSCच्या 10 वर्षात आलेले पेपर, त्याच्यातून अशा प्रकारचे प्रश्न काढायचे की तुम्हाला कळालं पाहिजे की रिपीट किती होत आहेत, किती प्रश्नांवरती कायमच पेपरमध्ये आलेला आहे, किती भागांवरती, किती ॲटिट्यूडवरती, किती इथिकल व्हॅल्यूजवरती प्रश्न आलेलाच आहे. जर तुम्हाला कळालं की कोणते प्रश्न रिपीट होतात, जर ते रिपीट होणारे प्रश्न तुम्हाला वारंवार कळत गेले तर तुम्ही नोट्सही काढू शकता. बरोबर. आता त्या नोट्समध्ये काय असावं? आपल्याला हे तर कळालं की रिपीट होणारं असेल. आपल्याकडे एवढा वेळ पण नाही की आपण PYQचं ॲनालिसिस करू. म्हणून माझ्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या नोट्समध्ये असल्या पाहिजेत आणि जे आपण आपल्या कोर्समध्ये देणार आहोत, आपला जो इथिक्सचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण ह्या नोट्स कशा बनवायच्या हे शिकवणार आहोत. मग ती व्याख्या झाली असेल, उदाहरणे असतील, काही कोट्ससुद्धा असतील की कोणते कोट्स दिले गेले पाहिजेत उत्तरामध्ये. थोडक्यात काय, तर नोट्स कशा बनवल्या गेल्या पाहिजेत. AVK इन्स्टिट्यूट जे आहे, सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट, याची एक्सपर्टीज 3च गोष्टीमध्ये आहे. तुम्ही जर आपल्या पहिल्या पानावर जरी गेले तरी तुम्हाला कळेल. इथिक्स, एसे आणि सोशो. सगळ्यात सोपं शिकायला एसे निबंध, कारण की नॉलेज आपल्याकडे ऑलरेडी आहे. थोडंसं टेक्निक शिकायचं आहे, त्याच्यानंतर इथिक्स. का? कारण थोडंसं नॉलेज म्हणजे किती, 100 पाने, एवढ्याच नोट्स आहे, याच्या पलीकडे नोट्स जाऊ शकत नाहीत. कोणत्याही क्लासने तुम्हाला याच्या पलीकडे नोट्स दिल्या तर समजून घ्या की अंदाज काहीतरी चुकतं, तो क्लास लावू नका, कुठेही जाऊच नका. 100 पानात नोट झाल्या पाहिजे. आणि क्लास कसा पाहिजे, नोट्स कशा पाहिजे, त्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजे. तुम्ही जर ह्या नोट्स बनवल्या तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. आणि तिसरा जो आपला फोकस आहे AVK सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचा, तो म्हणजे समाजशास्त्र. तुम्हाला दुसरी काहीही करायची नाही. आपण इथं 1000 मार्काची तयारी करून घेतो, पूर्णपणे 1000 मार्काची. ठीक आहे. परत येऊया, नोट्समध्ये काय असावं, नोट्स कशा असाव्यात हे दिलं. मग ती व्याख्या असेल, उदाहरणं असतील, कोट्स असतील, कन्क्लुजनसुद्धा तुम्हाला हे कळालं पाहिजे की निष्कर्ष जो करायचा असतो तो सुद्धा कसा केला गेला पाहिजे जेणेकरून मार्क जास्त मिळतील. तर नोट्समध्ये सुद्धा निष्कर्ष पाहिजे तुमच्या. म्हणजे गांधी बाबांना कुठे यूज करायचं, आंबेडकर साहेबांना कुठे यूज करायचं, बरोबर, इमॅन्युअल कांतला कुठे यूज करायचं, किंवा प्लॅटोला कुठे यूज करायचं हे कळालं पाहिजे. त्याला निष्कर्षामध्ये वापरायचं का, व्याख्येमध्ये वापरायचं का, उदाहरणामध्ये वापरायचं का, कोट्समध्ये वापरायचं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ते आपल्या नोट्समधून मिळेल. बरोबर. त्याच्यामुळे नोट्स कशा बनवायचं हे शिकवलं जाईल. आता दुसरी गोष्ट, तुम्ही नोट्स बनवल्या तर त्याच्या पुढे काय असेल नोट्सच्या नंतर? नोट्सच्या नंतर एकच गोष्ट उरते, ती म्हणजे उत्तरे कशी लिहायची.
उत्तरं लिहितानाही खूप सोपं प्रकार आहे. पहिल्यांदा कायम इंट्रोडक्शन द्यायचं. ह्या इंट्रोडक्शनमध्ये बहुतेक वेळा व्याख्या द्यायची. कधीकधी मूड आला तर उदाहरण द्यायचे. बरोबर. हे युजली आपण जर इथिक्सचा पेपर बघितला तर 10च मार्काचे प्रश्न असतात. 10 मार्काचे ऑलमोस्ट 13 प्रश्न येतात, म्हणजे 130 मार्क इथं होतात. आणि पुढच्या ज्या केस स्टडी असतात त्या 20 मार्काच्या 6 असतात, म्हणजे ते होतात 120 मार्क. दोन्ही मिळून आपले मार्क होतात 250. आता हे जे 130 मार्क आहेत, म्हणजे हे जे 13 प्रश्न आहेत, हे 13 प्रश्न, ह्या 13 प्रश्नांसाठी ठरलेलं आहे इंट्रोडक्शन हे 3 ते 5 लाईन्समध्ये पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्याख्या टाका, व्याख्या प्लस उदाहरणं टाका, काही पण करा, पण हे 3 ते 5 लाईन पाहिजे. मग दुसरा मुद्दा येतो मेन बॉडी. त्याच्यामध्ये काय पाहिजे, तर उरलेले जी 20, 25, 30 लाईन्स, म्हणजे कुठपर्यंत, एक व्याख्याचं सोडून दिलं तर हे पहिलं पान पूर्ण भरलं पाहिजे. इथे समजा व्याख्या, ही व्याख्या पकडा, आणि दुसऱ्या पानाचं इथपर्यंत ही मेन बॉडी झाली. इथून पुढे हे झालं निष्कर्ष, आणि 3 म्हणजे निष्कर्ष, कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो. याला परत एकदा 3 ते 5 लाईन्स. लक्षात घ्या, 5 लाईनच्या पलीकडे गेलं तर तो निष्कर्ष असू शकत नाही. 5 लाईनच्या पलीकडे जर तो गेला तर तो इंट्रोडक्शनसुद्धा असू शकत नाही. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ह्याच पॅटर्नला फॉलो करतो. आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये हेच फॉलो केलं जातं. सो परत एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, परत एकदा हे रिपीट करतोय, इथिक्समध्ये 2च गोष्टींची गरज आहे. यू नीड ओनली 2 थिंग्स. पहिलं आहे तुमच्या नोट्स, दुसरं आहे तुमची टेस्ट सिरीज. याच्या पलीकडं तुम्हाला कशाचीही गरज नाही. AVK इन्स्टिट्यूटने ऑलरेडी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याचे मॉडेल आन्सरसुद्धा, जे ज्याला आपण म्हणतो एकदम परफेक्ट आन्सर जे असतील, ते सुद्धा बाजारामध्ये आपण दिलेले आहेत. खूप सारे झेरॉक्स सेंटर सदाशिव पेठेत असतील किंवा इतर ठिकाणी असतील, तिथं ते ठेवलेली आहेत, तर ती जाऊन चेक करा. आणि इथिक्सच्या पेपरमध्ये लक्षात घ्या, जेवढे जास्त, म्हणजे जसं मी इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे, व्याख्या, उदाहरणे, जेवढी जास्त उदाहरणे देता येतील तेवढे जास्त मार्क पडणार. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात घ्या, हे 250 मार्क तुमच्या हातातले आहेत, ते घालवू नका. ह्या पेपरमध्ये जी तुम्ही जर कधी GS 1, 2, 3 आणि 4 जर बघितलं तर इथे 80 ते 100च मार्क पडतात. इथे 80 ते कदाचित 120 जाऊ शकतात. इथं परत 80 ते कदाचित 110, 120 जाऊ शकतात. इथे 100 ते 150 जाऊ शकतात. मला स्वतःला असा एक स्टुडंट माहिती ज्यांनी इथे 161 मार्क काढलेत. हा जो इथिक्सचा पेपर आहे, आपल्याला हा कॅप्चर करायचा आहे, आणि याच्यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही. कोणत्याही झेरॉक्स सेंटरला जा आणि मॉडेल ॲन्सर चेक करा. तुम्ही नुसते ते मॉडेल ॲन्सर जरी आपले वाचले, फक्त मॉडेल ॲन्सर्स, तरी तुम्हाला कळून येईल की गोष्टी खूप जास्त क्लिअर होतात. हे मॉडेल ॲन्सर आपले दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये, आणि एकाखाली एक आहेत. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. त्यामुळे ते नक्की वाचा आणि कळवा.